भाजप सुद्धा खूप प्रयत्नशील होती. म्हणजे आज स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी फोन केला हर्षवर्धन सपकाळांना ही उमेदवारी अर्ज मागे घ्यावा म्हणून. हो, आपली माहिती खरी आहे. हं, मी सर्वप्रथम इथं आकाश मोरे जे आहेत, त्यांचे आभार मानतो. काँग्रेस पक्षाचे आभार मानतो. आदरणीय सुनेत्रा वहिनींना आपण विरोधात जी उमेदवारी दिली होती, ती आपण मागे घेतली. हं, कविताजी, आता या क्षणाला आपण कितीही राजकीय प्रश्न विचारले तर या चर्चेमध्ये हं, मी राजकीय चर्चा ही होऊ देणार नाही आणि त्याला मी राजकीय उत्तरही देणार नाही. हं, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शेवटी मोठ्या उंचीचे, मोठ्या मनाचे नेते आहेत, हे दाखवणारा हा प्रसंग आहे. महाराष्ट्रामध्ये असं एक घर आहे अजितदादांचं, की ज्या घरानं 24 तास महाराष्ट्राची सेवा केली. आणि माझे नेते आदरणीय देवेंद्रजींच्या बाबतीत बोलायचं झालं तर देवेंद्रजींची आणि अजितदादांची जी मैत्री अलीकडच्या काळामध्ये ती फार 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 जवळ हे नेते होते. खूप अशा काही गोष्टी आहेत पडद्यामागच्या, त्या मीडियावरती सांगता येत नाही. पण दादांच्या कुटुंबाच्या पाठीमागे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब हे अगदी जिब्राल्टर सारखे उभे आहेत. त्याचा प्रत्यय पुन्हा एकदा इथं आला. आणि शेवटी बघा, आम्ही माणसं आहोत. वेगवेगळ्या विचारधारेनं काम करत असलो तरी आज या चर्चेमध्ये काँग्रेसच्या नेत्यांनी या माघारीला प्रतिसाद दिला. आकाशजी, आपलं आणि आपल्या पक्षाचं कौतुक. महाराष्ट्रामध्ये वेगळी परंपरा आहे, राजकीय परंपरा, आणि त्या परंपरेचे पाईक आपण सगळे झालो या निमित्तानं. हं. याचं समाधान आहे. आदरणीय सुनेत्रा वहिनी लक्षावधीच्या फरकानं बारामतीमधून निवडून येतील. अर्थात निवडणूक झाली असती तरी त्या निवडून आल्या असत्या. पण मागच्या काळामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खूप अशा अनेक गोष्टी घडतायत की ज्या घडू नयेत. मला असं वाटतं एक स्थिर सरकार महाराष्ट्राला आता आहे आणि कुठेतरी आम्ही चांगल्या सौहार्दाच्या वातावरणाकडे या निमित्तानं जाऊ, अशी अपेक्षा व्यक्त करायला हरकत नाही. कारण पुढची 50-60 वर्ष आम्हाला महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, सार्वजनिक जीवनामध्ये सक्रिय राहायचंय. तर जे चांगलं असतं ते प्रकर्षानं ठसठशीतपणे दिसतं.